आज आपण बनवणार आहोत खिचडी. माझ्या मुलीने सांगितले, मम्मी आज मला खिचडी खायची. तर त्याच्यासाठी अगोदर कुकरमध्ये टाकले 2 पळ्या तेल. त्यात टाकले मोहरी, जिरे, कढीपत्ता, खडा मसाला, शेंगदाणे, खुडलेले लसूण. त्यानंतर आपण त्याच्यात टाकले तेजपान, कांदे, टमाटे. हे सगळं टाकल्यानंतर आपण छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट परतल्यानंतर त्याच्यात आपण टाकायचे धुतलेले बटाटे. खिचडी म्हटलं म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचा खूप आवडता असा पदार्थ आहे. त्याच्यात टाकले आता तेलामध्ये धने पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. हे सगळं टाकल्यावर आपण चांगले परतून घ्यायचे. सर्व करपल्यावर त्यात गरजेनुसार पाणी टाकायचे. पाणी टाकल्यानंतर छान अशी उकळ आल्यानंतर त्याच्यात टाकायचे तांदूळ आणि तुरीची डाळ. मुगाची डाळसुद्धा आपण टाकू शकता. टाकल्यानंतर छान असे परतून घ्यायचे. नंतर त्याच्यात टाकले आपण कोथिंबीर. कोथिंबीर 12ही महिने आपल्याकडे उपलब्ध असते. छान असे परतल्यानंतर आता आपण कुकरचे झाकण बंद केले. आता आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. सगळ्यात सोपा असा पदार्थ म्हणजे खिचडी असतो. लहान मुलंसुद्धा, मुलं-मुली आरामाने बनवू शकता. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपण खिचडीसोबत खाण्याकरता कांदा, टमाटा वगैरे, काकडी जे असेल आपल्या घरात कापू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात आपण चाट मसाला, मीठ वगैरे टाकले. आता आपण उडदाचा पापड भाजूया. उडदाचा पापड खिचडीसोबत खूप छान लागतो खायला. सगळं झाल्यानंतर आता आपल्या मुलांना आपण वाढूयात. कुकरची वाफ काढली. पाहू बरं खिचडी कशी आली आपली. हां, दिसते तर छान. छान अशी खिचडी खाऊयात आता आपण. पापड, कांदे, टमाट्यासोबत वाढूयात मुलांना. चला मग या की सगळे खिचडी खायला.